बाजीराव सकाळच्या प्रहरी आपल्या दालनात पोशाख करत होते. पायात तुमान, अंगात शुभ्र अंगरखा घालून बाजीरावांनी बाजूला ठेवलेले पागोटे आणि शेला हातात घेतला. इतक्यात काशीबाई आपल्या दासीसह दालनात आल्या. दासीच्या हातात आरतीचं तबक होतं. ते पाहून बाजीराव बैठकीवर बसले. दासीच्या हातातून तबक घेऊन काशीबाईंनी बाजीरावांच्या कपाळावर कुंकुम तिलक रेखला. मग त्यांच्या भरजरी पागोट्यावर अक्षदा टाकल्या. काशीबाईंनी शुभ्र जरीचे लुगडे नेसले होते. नाकातली टपोऱ्या मोत्याची नथ आणि मोत्याचे अलंकार अंगावरील क्षीरोदकाच्या सौंदर्यात भर घालत होते. पंचारती त्रिवार ओवाळताना बाजीरावांची चर्या ज्योतींच्या प्रकाशात काही क्षण उजळून निघाली. काशीबाईंच्या चर्येवर ते पाहून पुसटशी स्मितरेषा उमटली. आरतीचं तबक घेऊन चंद्रादासी दालनाबाहेर गेली. बाजीरावांनी पेशकब्ज कट्यार दुशेल्यात लपवली. काशीबाईंनी हातात दिलेली तलवारही म्यान केली. तलवारीच्या रत्नजडीत मुठीकडे पाहत काशीबाई म्हणाल्या, स्वारींच्या या शस्त्रांचा तर हेवाच वाटतो आम्हाला. इकडचा आमच्याहून अधिक सहवास यांनाच लाभतो. काशीबाईंचा तक्रारीचा सूर ऐकून बाजीराव म्हणाले, यांचा हेवा करून कसं चालेल? हे आमचे शस्त्रच तर आमच्या मोक्षाचा आणि राष्ट्राच्या शांतीचा मार्ग आखणार आहेत. आपली गोरीपान निमुळती बोटं बाजीरावांच्या ओठावर टेकवीत काशीबाई म्हणाल्या, मोहिमेवर निघताना असं काहीबाही बोलून आम्हाला चुटपुट लावू नये. मग आपला हात हळुवारपणे मागे घेऊन त्या पुढे म्हणाल्या, आणि एकावेळी 4 आयुध धारण करणाऱ्याने शांतीची भाषाही करू नये. काशीबाईंच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव होते. शेल्याचं टोक डाव्या हातावरून खाली सोडून बाजीरावांनी एकदा हसून काशीबाईंकडे पाहिले. बाजीराव काही बोलणार तोच सेवकाने वर्दी दिली. खाली होळकर आलेत. बसवून घ्या त्यांना, आलोच आम्ही, बाजीराव म्हणाले. सेवक मुजरा करून निघून गेला. बाजीराव काशीबाईंकडे पाहून म्हणाले, आम्ही शांतीचे उपासक कसे आहोत यामागचं शास्त्र आम्ही तुम्हाला मोहिमेहून आल्यावर सांगू. मात्र पेशवीणबाईंकडून आयुधाची गिनती चुकली का? हसून नकारार्थी मान हलवून काशीबाई खालमानेनेच म्हणाल्या, आपल्याकडे आणखी 2 अशी दुधारी शस्त्र आहेत जी कोणत्याही शस्त्रागारात सापडायची नाहीत. बाजीरावांना काशीबाईंच्या युक्तिवादाचा अंदाज आला होता. कोणती दुधारी शस्त्र? हसू लपवत बाजीरावांनी विचारले. काशीबाईंनी बाजीरावांच्या डोळ्यांकडे क्षणभर पाहिले. चेहऱ्यावरचे सलज्ज भाव लपवण्याचा प्रयत्न करत काशीबाई म्हणाल्या, ही भेदक नजर आणि परखडपणे बोलणारी आपली जुबान. काशीबाईंचे बोलणे ऐकून बाजीराव मोठ्याने हसले. काळजी घ्या काशीबाई, असे म्हणून बाजीराव सदरेच्या दिशेने चालू लागले. खिडकीच्या गवाक्षातून काशीबाई बाजीरावांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काही क्षण पाहत राहिल्या. बाजीराव सदरेवर आले. सदरेवर मल्हारराव होळकर, चिमाजी आप्पा, अंबाजी पंत आणि पिलाजीराव होते. नजराण्याची तबकं, खंडणीचा खजिना घेऊन काही सेवक मल्हाररावांच्या मागे अदबीने उभे होते. बाजीराव सदरेवर येताच फडावरील कारकुनांसह साऱ्या सेवक वर्गाचे मुजरे झडले. मल्हाररावांना बसण्यास सांगून आसनावर बसत बाजीराव म्हणाले, सांगा मल्हारराव, भूपालगडची काय खबर? अदबीने मल्हारराव म्हणाले, गडाचा वेढा आम्ही निगुतीनं राखत होतो. 4 दिवसापूर्वी गडावर पांढरं निशाण फडकलं. पाठोपाठ किल्लेदार भेटीस पण आला. किल्लेदारानं 3 लाखाची नगद हातोहात देऊन चौथच्या सनदाही लिहून दिल्या आहेत. श्रीमंतांसाठी नजराणाही पाठवला आहे. मल्हाररावांनी खूण करताच रंगीबेरंगी रेशमी रुमालांनी आच्छादलेली तबकं बाजीरावांसमोर ठेवण्यात आली. उंची भरजरी वस्त्रे आणि जड जवाहिरांवर एक नजर फिरवून बाजीराव अंबाजीपंतांना म्हणाले, पंत, दौलतीच्या रिवाजानुसार साऱ्या चीजवस्तूंची आणि चौथ रकमेची तपशीलवार गणती करून त्यावर आमची मोहर लावा. मग लोडावर किंचित रेलून बैठकीवर रुजाम्यावर बसलेल्या मल्हाररावांना ते म्हणाले, मल्हारराव, हा सारा खजिना तपशिलासह छत्रपतींसमोर तुम्ही स्वतःच पेश करा. सोबत अंबाजीपंत असतीलच. आम्ही आणि पिलाजीराव मोहिमेवर निघत आहोत.
मल्हाररावांच्या डोळ्यांची उघडझाप झाली. काही न बोलता मान हलवून ते बसून राहिले. ते पाहून बाजीराव म्हणाले, मल्हारराव, काही बोलायचं असेल तर खुलेपणाने बोला. मनात ठेवायचं काहीच कारण नाही. मल्हारराव बैठकीवर सावरून बसले. हाताची चुळबुळ करून ते म्हणाले, श्रीमंत, भूपालगडच्या वेढ्यात असताना रोज मनात विचार येत होता की वेढा राखत बसण्यापरीस गडावर चढाई करावी. तहाची बोलणी होण्याची वाट पाहण्यापेक्षा चढाया करून चौफेर आपलीच ठाणी वसवावीत. बाजीराव कौतुकाने म्हणाले, तुम्ही आमच्या मनातलंच बोललात मल्हारराव. परंतु मोगलांची ठाणी नेस्तनाबूत करून आपली ठाणी वसवण्याला छत्रपती रजावत नाहीत. तुर्तास मोगलांच्या प्रत्येक मुख्य ठाण्याजवळ आपली छोटेखानी ठाणी वसवण्याचा आमचा विचार आहे. जेव्हा आपलं बळ वाढेल तेव्हा त्या प्रांताचा कारभार आपसूकपणे आपल्या हातात येईल. आपण वसवलेली छोटेखानी ठाणी कायम होतील. योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही आज्ञा करूच. मात्र तोपर्यंत बादशाही तहाच्या सनदा दाखवूनच आपल्याला कार्यभाग साधावा लागेल. बाजीरावांचा योजनाबद्ध राज्यविस्ताराचा विचार अंबाजीपंत, पिलाजीराव आणि मल्हाररावांनाही पटला. समोरच्या गालिच्यावर तबकात विडे ठेवले होते. त्यातील एक विडा उचलून चिमाजींकडे पाहून बाजीराव म्हणाले, आप्पा, मल्हाररावांची विशेष बडदास्त ठेवा. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी ते प्रथमच आले आहेत. 1-2 दिवस आधी आले असते तर त्यांचा पाहुणचार आम्ही स्वतःच केला असता. चिमाजींनी होकारार्थी मान हलवली. बाजीराव आसनावरून उठताच सदरेवरील सारेजण उठून उभे राहिले. बाजीरावांचं खासं अश्वपथक वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ सज्ज होतं. मोत्तद्दार बाजीरावांच्या घोड्याचा लगाम हाती धरून उभा होता. बाजीरावांना निघालेले पाहताच धीरगंभीर आवाजात मल्हारराव म्हणाले, मोहिमेवर येण्याची आज्ञा आम्हालाही व्हावी श्रीमंत. मल्हाररावांचं बोलणं ऐकून बाजीराव काही क्षण थांबले. गालात हसून पिलाजीरावांकडे पाहून ते म्हणाले, पाहिलंत पिलाजी काका, आमच्या मल्हाररावांना उसंत घेण्यास किती वैषम्य वाटत आहे ते. असे सरदार असतील तर दिल्लीच काय, गांधार, रुमशामपर्यंतच्या पाचशह्यांचं बळ आम्ही आमच्या तलवारीच्या टोकांवर जोखू शकतो. बाजीरावांचे ते शब्द ऐकून साऱ्या सरदारांच्या आणि मावळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. बाजीराव आता मोहिमेवर येण्यासाठी आज्ञा करतील म्हणून मल्हाररावही खुश झाले. मल्हाररावांच्या खांद्यावर हात ठेवून बाजीराव म्हणाले, मल्हारराव, मोहिमांचा आपल्याकडे तोटा नाही. त्या पुढे आहेतच, पण अधूनमधून कुटुंब कबिल्यास दर्शनही देत चला, नाहीतर पुढे चालून कायमच छावणीत राहण्याची वेळ येईल. बाजीरावांचे बोलणे ऐकून पिलाजीराव आणि चिमाजी हसू लागले. मल्हाररावांनीही हसून मुजरा केला. घोड्याच्या रिकिबीत चढावाचं पाऊल ठेवून बाजीराव घोड्यावर बसले. बाजीरावांनी डोळ्यांनीच चिमाजींना निरोपाची खूण केली. इशारतीचा नगारा वाजताच बाजीरावांसह अश्वपथकाने मुहूर्ताच्या डेऱ्याच्या दिशेने प्रस्थान केले. जोगेश्वरी मंदिराचा चौक पार करून अश्वपथकाने शहार दरवाजाला वळसा घातला. शाहिस्तेपुऱ्याचा चढणीचा रस्ता लागताच बाजीरावांनी घोड्याचा लगाम जोराने खेचला. घोड्याचा वेग काहीसा मंदावला. किंकाळून पुढचे पाय हवेत उंचावून घोडा अखेर थांबला. बाजीरावांचा घोडा थांबलेला पाहून सारे अश्वपथकही थांबले. बाजीरावांनी मान वळवून धडफळे वाड्याच्या दिशेने पाहिले. शाहिस्तेपुऱ्याच्या चढणीवरून धडफळे वाड्याचे टोक नजरेत येत होते. गच्चीवर उभ्या असलेल्या शुभ्र लुगडे नेसलेल्या काशीबाईंची पुसटशी नाजूक आकृती दिसताच बाजीरावांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. घोड्याला हलकेच टाच देऊन त्यांनी थांबलेल्या अश्वपथकाला हात उंचावून निघण्याची खूण केली. बाजीरावांच्या डोळ्यांमधले बदललेले भाव पिलाजीराव आणि संकाजीनेही अचूक टिपले होते. बाजीरावांच्या मागे घोडा फेकत असलेल्या स्वारांच्या चेहऱ्यावरही ते पाहून हसू उमटले होते.
मराठ्यांचे पाठबळ मिळेपर्यंत निजामाने मुत्सद्दीपणाने मुबारिस खानासोबत पत्रव्यवहार सुरू केला. आपला खावंद एकच आहे, आपसात लढणे चांगले नाही, अशा आशयाचे खलिते तो वारंवार मुबारिस खानास पाठवू लागला. मात्र मुबारिस खान पाताळयंत्री होता. गुजरात आणि माळव्याचा सुभा निजामाने परस्पर आपल्या नावावर करून घेतल्याने मुबारिस खान संतापला होता. निजामाचा युक्तिवाद मुबारिस खानाने धुडकावून लावला. निजामाचा वेळकाढूपणा ओळखून पुढची रणनीती ठरवण्यात तो व्यग्र झाला. बाजीराव पेशव्यांच्या फौजा येऊन मिळताच निजामाने मुबारिस खानाशी संधान साधणे बंद केले. आपला भरवशाचा सरदार तुरुकताज खान यास निजामाने बाजीरावांच्या सेवेत रुजू केले. मराठ्यांच्या छावणीसाठी निजामाने डेरे आणि तंबू उभारले होते. आपल्या डेऱ्यात प्रवेश करण्याआधी बाजीरावांनी आसपासच्या प्रदेशावर नजर टाकली. बऱ्हाणपूरच्या पठारी प्रदेशात निजामाचा शाही तळ पडला होता. चांताऱ्याची निशाणं उभारलेले डेरे आणि शामियाने पाहून बाजीराव पिलाजीरावांसह आपल्या जरीपटका फडकत असलेल्या डेऱ्यात आले. छावणीची व्यवस्था लावून मानाजी धायगुडे डेऱ्यात आले. बाजीरावांना मुजरा करून ते म्हणाले, श्रीमंतांच्या आज्ञेप्रमाणे छावणीची व्यवस्था केली आहे. नजीकचे 2 डेरे राखूनही ठेवण्यात आले आहेत. बाजीरावांनी फक्त मान हलवली. आणि ते कोणासाठी? पिलाजीरावांनी विचारले. आसनावर मागे रेलून बाजीराव म्हणाले, छत्रपतींनी खंडेराव दाभाडे आणि कान्होजी भोसल्यांनाही निजामाला सहाय्य करण्यासाठी पाचारण केलं आहे. आमच्याकडं खबर आहे की मुबारिस खान कान्होजी भोसल्यांना आपल्या बाजूनं वळवण्याच्या विचारात आहे. पिलाजीरावांनी वयाची 50 ओलांडली होती. दीर्घ प्रवासानंतर ते लोडाला टेकून आराम करत होते. बाजीरावांचे बोलणे ऐकून आश्चर्याने पिलाजीराव आसनावर एकदम सावरून बसत म्हणाले, असं? बाजीराव गालात हसून म्हणाले, इथे आम्ही म्लेच्छांच्या लढतीचा आस्वाद घ्यायला आलोय. मुबारिस खानाने कान्होजींना आपल्या बाजूने वळवलं तर निजामच मराठ्यांच्या लढतीचा आस्वाद घेईल. हसून पिलाजीराव म्हणाले, राजकारणात ना कोणी कायमचा मित्र ना शत्रू. निजामाने विनवणी केली आणि क्षात्र धर्माला अनुसरून छत्रपतींनी त्याला मदत करणे मान्य केले. पिलाजीरावांच्या बोलण्याला दुजोरा देत बाजीराव म्हणाले, निजाम काय आणि मुबारिस खान काय, दोघेही मात्रागमनी. हा निजाम तर साळसूतपणाच्या रंगाढंगात पटाईत. पिलाजीराव आणि मानाजी हसले. इतक्यात डेऱ्याबाहेरून घोड्यांच्या टापांचा आवाज झाला. मानाजी धायगुडे लगबगीने डेऱ्याबाहेर आले. काही वेळाने तुरुकताज खानास बाजीरावांसमोर पेश करण्यात आले. तुरुकताज खानाने मोगली पद्धतीने बाजीरावांसमोर 3 वेळा कुर्निसात केला. मानाजी धायगुडे म्हणाले, निजामाने श्रीमंतांच्या दिमतीसाठी तुरुकताज खान नावाच्या या विश्वासू सरदारास नेमले आहे. श्रीमंतांच्या सुखसोयीसाठी अनेक चीजवस्तूही पाठवल्या आहेत. बाजीराव तुरुकताज खानाकडे पाहत होते. डोक्यावर मोगली पद्धतीची पगडी, लांब अंगरखा, कमरेला तलवार असलेला धिप्पाड देहाचा तो सरदार खाली मान घालून हात बांधून उभा होता. मानाजींचं बोलणं संपताच तो सरदार नम्रपणे म्हणाला, हुजूर, नवाबसाहेबांनी पेशवा सरकारांना सलाम सांगितला आहे. आपल्या खिदमतीस बंदा हाजीर आहे. मुबारिस खानाची फौज येण्यास अजून वेळ लागेल. फुरसत आहे तर हुजुरांनी शौक करावा. शाही छावणीत नाचगाणं करणाऱ्या अदाकारांचे ताफे आहेत. तुरुकताज खानाला हातानेच थांबण्याची इशारत करून बाजीराव म्हणाले, त्याची काही एक गरज नाही. शत्रूची वाट पाहत छावणीत बसण्याचा आमचा रिवाज नाही. तुमच्या नवाबास सांगा छावणी उठवा. बादशहाची मदत पोहोचण्याआधी मुबारिस खानाचा निकाल लावला पाहिजे. आमची हुकमी पलटण फार तर उद्या सकाळपर्यंत वाट पाहील. जरूर जरूर, तुरुकताज खानाने पुन्हा कुर्निसात केला. हुजूर म्हणतील तसेच होईल, असे म्हणून तो डेऱ्याबाहेर पडला. दुसऱ्या दिवशी मराठ्यांच्या आघाडीच्या तुकड्या औरंगाबादेच्या दिशेने रवाना झाल्या. निजामाच्या फौजांसह त्र्यंबकराव दाभाडे, कान्होजी भोसले, पिलाजीराव जाधव यांच्या सैन्याच्या तुकड्या पूर्णा नदीच्या पैल तीरावर येऊन पोचल्या.
आघाडीच्या फौजांसह बाजीराव समोरून समुद्राच्या लाटेप्रमाणे येत असलेल्या मुबारिज खानाच्या प्रचंड फौजफाट्याला निरखीत होते. मुबारिज खानासह त्याचे दोन्ही मुलगे हत्तीवर स्वार होऊन दोन्ही बाजूच्या आघाड्या सांभाळत होते. मराठ्यांच्या गादीचा हक्क अमान्य करणाऱ्या मुबारिज खानाची दुरून झालेली नजरभेट मराठा सरदारांना चिथावण्यासाठी पुरेशी होती. औरंगाबादच्या पूर्वेस 50 मैलावर साखरखेडी गावात दोन्ही फौजा समोरासमोर येऊन भिडल्या. सर्व आघाड्यांवर निकराची लढाई चालू असताना बाजीरावांनी घोड्याला टाच दिली. समोर येईल त्याचा समाचार घेत बाजीरावांनी आपला घोडा मुबारिज खानाच्या दिशेने वळवला. मुबारिज खान हत्तीवर अंबारीत बसून बाजीरावांकडे पाहत होता. बाजीरावांच्या वेगवान हालचाली टिपत असताना त्याची मराठ्यांविषयीची असूया शिगेला पोचली होती. बाजीरावांचा घोडा मुबारिज खानाच्या हत्तीच्या दिशेने धावत होता. मुबारिज खानाशी नजरानजर होताच बाजीरावांनी पाठीवरचा भाला हाताने उपसला. घोड्यावरची मांड आणि मुबारिज खानावरची नजर जराही ढळू न देता बाजीरावांनी भाला अचूक फेकला. हत्तीला किंचितही इजा न होता मुबारिज खान अंबारीसह खाली कोसळला. बाजीरावांची अचूक भालाफेक आणि मुबारिज खानाचे कोसळणे पाहून आजूबाजूचे अनेक सरदार आणि सैनिक मुबारिज खानाच्या दिशेने पाहू लागले. बाजीरावांनी घोड्याची लगाम खेचली. पुढचे 2 पाय हवेत उंचावून घोडा थांबला. बाजीरावही मुबारिज खान पडलेल्या दिशेने पाहू लागले. मुबारिज खान अंबारीसह खाली कोसळला तेव्हा हत्तीला पांघरलेल्या रेशमी झुलीने त्यावर आच्छादन केले होते. मुबारिज खान जिवंत आहे की मेला याचा सर्वजण अंदाज घेत होते. इतक्यात रेशमी झूल बाजूला झाली. चवताळलेला मुबारिज खान नंगी तलवार घेऊन बाजीरावांवर धावून आला. बाजीरावांनी घोड्यावरून उडी टाकली. मुबारिज खानाने घातलेल्या चिलखतामुळे बाजीरावांचा भाला वर्मी लागूनही खान बचावला होता. मुबारिज खान आणि बाजीरावांच्या तलवारीचा खणखणाट सुरू झाला. दोन्ही पक्षातले अनेक सरदार सैनिक बाजीरावांची तलवारबाजी भान हरपून पाहत होते. परंतु नजर खिळवून ठेवणारी ती नेत्रदीपक लढत काही क्षणातच संपुष्टात आली. बाजीरावांच्या तलवारीने मुबारिज खानाचा अचूक वेध घेतला. मुबारिज खानाचे शीर धडापासून वेगळे झाले. लढाई थांबली. इतर 2 आघाड्यांवर लढणारी मुबारिज खानाची दोन्ही मुले लढाईत मारली गेली. 17 हत्ती पाडाव झाले. मराठी सत्तेचा अंमल अमान्य करणाऱ्याची आपण कशी गत करतो हे मराठ्यांनी दाखवून दिले. बाजीराव, पिलाजीराव, दाभाडे, कान्होजी भोसले हे सारे सरदार साताऱ्यात दाखल झाले. सरदारांचा आणि पेशव्यांचा विशेष सत्कार करण्यासाठी शाहू महाराजांनी मानाचा दरबार भरवला. निजामाने शाहू महाराजांना विशेष पत्र पाठवून आभार मानले होते. बाजीराव आणि पिलाजीराव यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. शहामतपणा बाजीराव आणि जलादत इंतेवा पिलाजीराव यांनी शत्रूच्या पारिपत्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांचे परिश्रम म्हणजे खरोखर त्या तेजाचे स्नेहकिरण होत. त्यामुळे स्नेहाची बंधने दृढ झाली आणि संतोषाचा लाभ झाला. त्या स्नेहाचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून साखरखेडल्याचे नाव बदलून आम्ही फत्तेखर्डा असे ठेवले आहे. अशा आशयाचे निजामाचे पत्र सचिवाने दरबारात वाचून दाखवले. हुजऱ्यांनी समोर धरलेल्या मानाच्या वस्त्रांच्या तबकांना शाहू महाराजांनी उजवा हात लावला. मग ती तबके बाजीराव, पिलाजीराव, कान्होजी आणि दाभाडे यांना नजर केली गेली. दरबारावर एक नजर फिरवून शाहू महाराज म्हणाले, आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या निजामाने बाजीरावांना शहामतपणा म्हणजे शौर्याचे उगम स्थान म्हणून गौरवान्वित करावे. पिलाजीरावांना जलादत्त इंतिवा म्हणजे शौर्याचे मर्म म्हणून संबोधन करावे. ही सातारा दरबारासाठी मोठी मानाची बाब आहे. साखरखेडल्याच्या या लढाईतून अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. दौलतीचा बलाढ्य शत्रू असलेला मुबारिज खान तर संपलाच,
पण सातारा दरबारातील तलवारी किती परजलेल्या आहेत याची जाणीव निजामाला झाली आहे. त्याचा हा स्नेहपूर्ण खलिता त्याच जाणीवेचा परिपाक आहे. राजश्री स्वामींनी निजामावर भरवसा ठेवू नये. बाजीरावांचा नम्र धीरगंभीर आवाज दरबारात घुमला. साऱ्यांच्या प्रश्नार्थक चर्येकडे एक नजर पाहून बाजीराव पुढे म्हणाले, ज्यावेळी निजामाने राजश्री स्वामींना खलिता लिहिला त्याचवेळी त्याने 2 खलिते आणखी लिहिले. एक होता दिल्लीच्या बादशहाला. त्यात निजामाने मराठे शूर असले तरीही त्यांना नर्मदा कदापि पार करू देणार नाही असा वायदा केला आहे. आणि दुसरा? शाहू महाराजांनी विचारले. दुसरा होता कोल्हापूरकर छत्रपतींसाठी. बाजीरावांचे हे बोलणे ऐकताच अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या. बाजीराव पुढे म्हणाले, त्या खलित्याचा मजकूर आम्हाला कळू शकला नाही. मात्र भविष्यात निजाम आणि कोल्हापूरकरांनी हातमिळवणी केली तर त्याचा कायमचा बंदोबस्तही करावा लागेल. परंतु ही जानकारी विश्वास ठेवण्यालायक आहे? शाहू महाराजांनी विचारले. होय महाराज, बाजीराव म्हणाले. निजामाने तुरुकताज खानास आमच्या दिमतीसाठी नेमले होते. साखरखेडल्याच्या लढाईत मुबारीस खानाचे धडापासून अलग झालेले शीर निजामाला नजर करण्याची संधी आम्ही तुरुकताज खानास दिली. आमचा एहसानमंद झालेल्या तुरुकताज खानाने आमच्या एका नजरबाजास निजामाच्या गोटात कोणतीही पडताळणी न करता सामील करून घेतले. पुढचे काही दिवस तरी त्याच्याकरवी निजामाच्या गोटातून आपल्याला ठोस जानकारी मिळत राहील. मुबारीस खानाचा पाडाव करून मिळवलेल्या विजयाची धुंदी सातारा दरबारातून उतरली होती. बाजीरावांची आक्रमक युद्धनीती, मराठा सरदारांचा पराक्रम जवळून पाहिलेल्या निजामाला आपलं शिर तबकात ठेवून बादशहाला नजर केलं जात आहे अशी भयानक स्वप्न पडू लागली होती. पाताळयंत्री निजामाने फूटनीतीचा वापर करून कोल्हापूरकर छत्रपतींशी संधान साधले. आपला उभयतांचा शत्रू एकच आहे. त्याचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपण हातमिळवणी करण्यातच दोघांचाही फायदा आहे असा मजकूर निजामाने पत्रात लिहिला होता. कोल्हापूरकरांच्या उत्तराची आता निजाम वाट बघत होता. रखमाबाईंची मंगळागौर थाटामाटात पार पडली. भाद्रपदात गौरी गणपती आले आणि गेले. काशीबाईंचे वाड्याबाहेर जाणे बंद झाले. देवदर्शनही त्या दुरूनच घेऊ लागल्या. विरंगुळा म्हणून पेशव्यांच्या खाजगीतल्या काही हस्तलिखित ग्रंथांचं वाचन काशीबाईंनी सुरू केलं. एके दिवशी दुपारच्या वेळी रखमाबाई काशीबाईंच्या दालनात आल्या. दालनात काशीबाई पाटावर बसून पोथी वाचन करत होत्या. दालनाच्या पडद्यांवर देवी देवतांची चित्र चितारली होती. समोर चौरंगावर तुपाचा दिवा तेवत होता. धूपनाचा मंद सुवास दालनात भरून राहिला होता. रखमाबाईंना आलेले पाहताच काशीबाई प्रसन्न हसल्या. पानावरच्या काही ओळी नजरेखालून घालून खुणेचा रेशमी दोर ठेवून काशीबाईंनी पोथी मिटली. डोळे झाकून नमस्कार केला. तशा रखमाबाई म्हणाल्या, पोथीवाचन थांबवण्याचं कारण नाही, आम्ही नंतर येऊ. ग्रंथाची हस्तलिखितं बांधून रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवत काशीबाई म्हणाल्या, आम्ही आता उठणारच होतो. आताशा फार वेळ एका जागी बसवतही नाही. रग लागते पायाला. काशीबाईंच्या पायावर हलकी सूज होती. त्यांना हाताला धरून रखमाबाईंनी पलंगावर बसवले. मग चांदीच्या लोट्यातले पाणी प्यायला दिले. बाहेरचे वातावरण प्रसन्न होते. मात्र फडावरचा आवाज दुपारच्या शांततेचा भंग करत होता. आवाजाच्या दिशेने पाहत काशीबाई म्हणाल्या,
आज भर दुपारी फिर्याद आलेली दिसते बाहेर. पंत आहेत सत्रेवर, काळजी नसावी, रखमाबाईंनी सांगितले. मग उत्सुकतेने त्यांनी विचारले, ताईसाहेब, पेशवेंट म्हणून कधी लोकांचे तंटे तुम्हाला सोडवावे लागतात? काशीबाई म्हणाल्या, नाही हो. घरात एवढी सरावलेली माणसं असताना आमच्यावर कधी तंटा सोडवण्याची वेळच आली नाही. इकडची स्वारी आणि भाऊजी तर चेहऱ्याकडे पाहून, डोळ्यातले भाव ओळखून समोरच्याच्या मनात काय चाललंय ते अचूक ताडतात. ते मोहिमांवर असतात तेव्हा पंत असतात, मातुश्री असतात. फडावरचा आवाज वाढला तशा काशीबाई दासीला म्हणाल्या, चंद्रा, जरा सदरेवर पाहून ये, काय गोंधळ चालू आहे? जी, असे म्हणून चंद्रा लगबगीने सदरेकडे धावली. काही वेळातच धापा टाकत चंद्रा परत आली. काशीबाईंना ती सांगू लागली, एका तालेवार घरातल्या बाईंची तक्रार आहे. तिची पोरसवदा सून कालपासून बेपत्ता होती. आज शोध घेतला तेव्हा बटकींच्या बाजारात सापडली. बाईंनी बाजाराच्या कोतवालाविरुद्ध खटला चालवावा अशी मागणी केली आहे. मोठ्या नाटकीपणाने चंद्राने सारा वृत्तांत बयान केला. काशीबाईंच्या कपाळावर आठी पडली. पाठोपाठ एका मुलीचा रडण्याचा आवाज आला. तशी चंद्रा म्हणाली, त्या बाई फार खाष्ट दिसतायत ताईसाहेब. ती सून भीतीनं पार गारठून गेलीये. रडण्याचा आवाज असह्य होऊन काशीबाई उठल्या. चंद्रा, पंतांना सांग, साऱ्यांना आतल्या चौकात घेऊन या आणि देवडीवरच्या कोणालाही आज सोडू नका. चंद्रा मान हलवून सदरेकडे गेली. काशीबाई रखमाबाईंसह आतल्या चौकात येऊन बसल्या. काही वेळातच पंत साऱ्यांना घेऊन आतल्या चौकात आले. काशीबाईंची नजर त्या लहान मुलीवर खिळली होती. रडून तिचे डोळे सुजले होते. चेहरा लाल झाला होता. त्या लहानग्या जीवावर ओढवलेला प्रसंग पाहून काशीबाईंना वाईट वाटले. काशीबाईंनी तिला खुणेने जवळ बोलावले. आपल्याच आसनावर शेजारी बसवून घेतले. पाठीवरून मायेचा हात फिरवला. ती मुलगी अजूनच रडू लागली. त्या मुलीच्या सासूच्या भुवया ते पाहून वक्र झाल्या होत्या. पण पेशवेंटबाईंपुढे काही बोलण्याची टाप नव्हती. काशीबाईंनी पंतांना विचारले, कोतवालांचं काय म्हणणं आहे? समोर थांबलेल्या कोतवाल्याने खालमानेने सांगितले, माझी काय बी चूक नाही. बटकी बाजारात लखनौ, कर्नाटक, गुजरात या साऱ्या प्रांतातून बटक्या आणल्या जातात. आलेल्या बटक्यांना विकत घेऊन काम शिकवून आम्ही त्यांना मुतालिकांना विकतो. या बाईंच्या सुनेला 2 भामटे घेऊन आले होते. हिचं कुणी नाही, अनाथ आहे असं त्यांनी सांगितलं. बदल्यात 5 रुपये घेऊन गेले. कोतवालाचं बोलणं ऐकून काशीबाईंचा चेहरा गंभीर झाला. रखमाबाईंच्याही भुवया उंचावल्या गेल्या. काशीबाईंनी चंद्राला त्या मुलीला पाणी देण्यास सांगितले. पाणी पिऊन झाल्यावर मुलगी शांत झाली. मग काशीबाईंनी तिला विचारले, तू सांग, कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडायचं कारण काय? मुलीने एकवार सासूकडे पाहिले. मार्दवाने भरलेल्या आवाजात काशीबाई म्हणाल्या, घाबरू नको, सांग आम्हाला. नाक ओढून ती मुलगी सांगू लागली, आम्हाला माहेरी जायचंय. सासूबाई रोज आम्हाला रागावतात, सतत बोल लावतात. म्हणून कंटाळून काल आम्ही बाहेर पडलो. पण अंधार पडला म्हणून गडकोटाजवळच्या विठ्ठल मंदिरात झोपलो. तिथे सकाळी 2 इसमांनी चौकशी केली. आमच्या माहेरची ओळख आहे असं सांगून आम्हाला बाजारात घेऊन आले. मुलीला पुढे बोलवेना. ती आणखी रडू लागली. तिच्या पाठीवर थोपटत काशीबाई पंतांना म्हणाल्या, पंत, या कोतवालांचा निर्णय इकडच्या स्वारींनाच करायला सांगा. आम्ही आवर्जून सांगितलंय असं सांगा. पंतांनी होकारार्थी मान हलवली. कोतवाल काकुळतीला येऊन म्हणाला, निर्णय बाईसाहेबांनीच करावा. श्रीमंतांसमोर उभे राहण्याची वेळ आणू नये. हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. माझी त्यात काहीच चूक नाही. हाडामासांच्या लोकांचा जनावराप्रमाणे बाजार भरवता आणि चूक नाही म्हणता. या मुलीच्या राहणीवरून ती चांगल्या घरातली आहे याचा अंदाजही आला नाही तुम्हाला? काशीबाईंनी विचारले. कोतवालाकडे याचं काहीच उत्तर नव्हतं. खाली मान घालून तो तसाच उभा राहिला. मुलीच्या सासूकडे पाहून काशीबाई म्हणाल्या,
बाई, गोडीने वागवायचं असेल तर घेऊन जा तुमच्या सुनेला, नाहीतर आम्ही ठेवून घेऊ. जिथे पेशव्यांकडे रोज 100 पानं उठतात तिथं आणखी एक पान काही जड नाही. इतका वेळ त्रागा करत असलेली बाई ओशाळली. पोरीच्या जातीला शिस्त लावायची तर कडक व्हावं लागतं बाईसाहेब. एवढं मनाला लावून घेईल असं वाटलं नव्हतं. शिस्त प्रेमाने बोलूनही लावता येते बाई. घेऊन जा तिला आणि 4 दिवस माहेरी पण पाठवा, काशीबाई म्हणाल्या. रखमाबाईंच्या हातून साडी चोळी देऊन काशीबाईंनी सासूसुनांची रवानगी केली. वाड्यातून बाहेर पडताना त्या पोरसवदा मुलीची खुललेली कळी पाहून काशीबाईंना विलक्षण समाधान वाटत होते. नवरात्राच्या पुढे बाजीराव आणि चिमाजी पुण्यात आले. लवकरच गुजरातची मोहीम हाती घ्यायची असल्याने सदरेवरील काम वाढले होते. बाजीराव चिमाजी आणि अंबाजी पंतांसोबत सरदार आणि मुतालिकांना खलिते पाठवत होते. सैन्य आणि खर्चाचा अंदाज घेत होते. एके रात्री भोजनानंतर बाजीराव आपल्या दालनात आले. काशीबाई पानाचा डबा जवळ घेऊन विडा बनवत होत्या. आज आम्हाला पेशवीणबाईंच्या हातचा विडा मिळणार तर, पलंगावर बसत बाजीराव म्हणाले. विडा लावून बाजीरावांच्या हातात देत काशीबाई म्हणाल्या, हा घ्या गोविंद विडा. विडा हातात घेऊन बाजीराव म्हणाले, काशीबाई, आज अंबाजी पंतांनी आम्हाला बटकी बाजाराच्या कोतवालाच्या खटल्याची हकीकत बयान केली. कोतवालाला शिक्षा केली? काशीबाईंनी अधीरतेने विचारले. हो तर, बाजीराव म्हणाले. खुद्द पेशवीणबाईंची आज्ञा असल्यामुळे आम्ही सर्वप्रथम त्याचाच विषय निकालात काढला. काशीबाई हसल्या. पण आम्हाला तुमचा अभिमान वाटला काशीबाई, बाजीराव म्हणाले. किती सहज तुम्ही त्या मुलीची रदबदली केलीत. बेअब्रू होण्यापासूनही वाचवलं आणि ज्यानं हलगर्जीपणा दाखवला त्याला शिक्षाही झाली. बाजीरावांच्या कौतुक भरल्या शब्दांनी काशीबाई पुलकित झाल्या. वाड्यात मातोश्रीही नव्हत्या. बाई माणसाचा खटला म्हणून आम्हाला जे सहज सुचलं ते आम्ही केलं, काशीबाई प्रांजळपणे म्हणाल्या. विडा खाताना बाजीरावांच्या ओठांचा बदलत जाणारा रंग काशीबाई टक लावून पाहत होत्या. हे लक्षात येताच काशीबाई स्वतःशीच लाजल्या. तुमच्या या सहजतेचाच मोह जडलाय आम्हाला, बाजीराव म्हणाले. आम्हाला जेव्हा तुमची आठवण येते तेव्हा आमच्या आठवणीतही तुम्ही अशाच लाजता आणि तुमच्या गालावर असाच रक्तिमा उमटतो. तो रक्तिमा आम्हाला शाहिस्तेपुऱ्यावरूनही जाणवला होता. काशीबाई हसल्या. मग मध्येच लटके रागावून त्या म्हणाल्या, तेच सांगणार होतो आम्ही. स्वारीवर निघाल्यावर असं मागे वळून पाहू नये, अपशकुन होतो. कपाळावर आठी पाडून बाजीराव म्हणाले, अपशकुन झालाच खरा, पण तो आमच्या शत्रूला. मराठ्यांचे वसुली हक्क अमान्य करणाऱ्या मुबारीस खानाचं शीर आम्ही धडापासून वेगळं केलं. त्याच्या दोन्ही पुत्रांनाही आमच्या सरदारांनी यमसदनी धाडलं. काशीबाईंच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. अगं बाई, आणि स्वारीवर जाताना तर इकडून स्वतःला शांतीदूत म्हणून घेण्यात आलं होतं, काशीबाई मिश्किलपणे म्हणाल्या. हसून बाजीराव म्हणाले, आहोतच मुळी. ज्याप्रमाणे पुराणात राक्षसांचा विनाश करण्यासाठी रामाचा अवतार झाला, त्याप्रमाणे कलियुगात म्लेच्छांचा नाश करण्यासाठी शिवरायांचा अवतार झाला आणि आम्ही त्यांचेच पाईक आहोत. शांती प्रस्थापित करण्याचा मार्ग नेहमी शस्त्रानेच आखावा लागतो काशीबाई.